श्रोते हो, आपल्या कुटुंबात नवीन चिमुकला पाहुणा येणार असं कळल्यानं घरभर अगदी सगळा आनंद पसरतो आणि हाच आनंद जपण्यासाठी गरोदर मातेला सर्व दृष्टीनं मदत करून तिला सुयोग्य ज्ञान, तिला आत्मविश्वास देणं ही सुद्धा आपल्या प्रत्येकाची जबाबदारीच आहे. नवजात बाळासाठी आईचं दूध हे अमृतासमान असतं ही गोष्ट आता आधुनिक वैद्यकशास्त्रानं सुद्धा सिद्ध केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आता याबाबत हळूहळू जागृती नक्कीच होऊ लागली आहे आणि त्या दृष्टीनं बाळासाठी स्तनपान, त्याचे फायदे, आईला होणारे फायदे आणि आईला येणाऱ्या अडचणी त्यावर कशी मात करायची, त्यातले समज, गैरसमज याविषयीच आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. डॉक्टर बाळाच्या आगमनाची गोड बातमी आणि आईचं होणारं कौतुक, तिच्या आवडीनिवडी जपणं, गरोदरपणातले सगळे आपण म्हणतो लाड पुरवणं हा काळ सरतो आणि मग सुखरूप बाळंतपण होतं आईचं. यानंतर खऱ्या अर्थानं खरं तर तिचं आणि बाळाचं पोषण होण्याचा महत्वाचा काळ सुरू होतो. डॉक्टर आणि हे बाळ जन्मल्यानंतर लगेचचे काही तास किंवा आपण म्हणतो की पहिला 1 तास हा सुवर्ण काळ असतो बाळासाठी. या वेळेमध्ये मातेच्या दुधाचं महत्व काय असतं हे फक्त आईला नाही तर सगळ्या समाजाला, कुटुंबाला कळण्याच्या दृष्टीनं काय सांगता येईल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर सुरुवातीच्या अर्ध्या तासात ते 1 तासात बाळाला दूध मिळणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे जी बाळं डिलिव्हरीनंतर 90% बाळं ही लगेच रडतात, त्यांना कुठलंही कॉम्प्लिकेशन होत नाही. तर अशा 90% बाळाला एकदा स्वच्छ केलं, नाळ कापली, बाळाला कपड्यामध्ये गुंडाळलं, बाळ व्यवस्थित आहे याची खात्री केली की आम्ही 5 ते 10 मिनिटाच्या आत पहिल्यांदा बाळाला आईच्या छातीला लावायला सांगतो. कारण ह्या पहिल्या 5 ते 10 मिनिटात जर बाळानी आईच्या स्तनांना स्पर्श केला, नुसता स्पर्श जरी केला, बाळाने ओढणं तरी सोडाच, पण नुसता स्पर्श जरी केला तरी त्याचे महत्वाचे फायदे हे आईला होतात. आता आईला ह्याचे फायदे काय होतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईच्या शरीरात काही एन्झाईम्स रिलीज होतात आणि त्याचा परिणाम तिच्या गर्भाशयावर होतो आणि त्याच्यामुळे वार लवकर पडते. दुसरी गोष्ट, वार पडल्यानंतर जे ब्लिडिंग होतं ते साधारण 500-600 ml असतं. तर जर बाळाला पहिल्या 5-10 मिनिटात जर पाजलं तर ते ब्लिडिंग 100 ते 150 ml फक्त होतं आणि हे प्रयोगाने सिद्ध झाले. म्हणजे त्या स्त्रीचं आपण 300 ते 400 ml ब्लड लॉस तिचा वाचवू शकतो. त्यामुळे आपल्या बायका आधीच एकतर सगळ्या स्त्रिया HB कमी असतं, त्यात जर 500-600 ml ब्लड लॉस त्यांचा झाला डिलिव्हरीनंतर, वार पडल्यानंतर, तर त्यांचं HB आणखीन 1 ते 2 ग्रॅमनी कमी होण्याची शक्यता असते. पुन्हा ब्लड लावण्याची त्यांना गरज पडू शकते. तर हा सगळ्यात महत्वाचा मोठा फायदा की ब्लड लॉस आपण अर्ली ब्रेस्ट फिडिंग म्हणजे लवकरात लवकर पहिल्या 10 मिनिटाच्या आत जर ब्रेस्ट फिडिंग बाळाला चालू केलं तर त्याचा फायदा आईला होतो. ह्याच्याशिवाय तिसरी गोष्ट म्हणजे युट्रस, तिचं जे गर्भाशय हे पूर्वस्थितीत यायला मदत होते. नाहीतर आपण बऱ्याच बायकांच्या बाबतीत बघतो की डिलिव्हरी झाली तरी गर्भाशय अजून खूप मोठं पोट तसंच दिसतं आणि मग त्या स्त्रीला नंतर 15-15, 20-20 दिवस ब्लिडिंग चालू राहतं. म्हणजे त्या ह्यानं परत तिला अशक्तपणा येतो आणि पुन्हा ब्लड लॉस होतो आणि त्याच्याने पुन्हा तिला ब्लड लावायची गरज पडू शकते. तर हे महत्वाचे 3 फायदे हे आईला होतात. आता बाळाला आपण पहिल्या अर्ध्या तासात, 1 तासात जरी पाजलं तर बाळाला सगळे फायदे होतात, पण हे पाजणं गरजेचं असतं. आता बऱ्याच बायकांना माहिती असतं की त्यांना कुणीतरी सांगितलेलं असतं की 3 दिवस दूधच नसतं, पण हे चुकीचं आहे समज सगळ्या बायकांची. आणि ह्याच्यासाठी मी महत्वाचं सांगेन की चीक दूध हे डिलिव्हरीनंतर येतच येतं, त्याला ऑप्शन नसतो. अगदी रेअर एखाद्या लाखात एखाद्या बाईला दूध येत नाही, नाहीतर ऑलमोस्ट सगळ्या बायकांना डिलिव्हरीनंतर दूध हे चीक दूध हे येतच. आणि या दुधाचे बाळाला फायदे खूप होतात. खूप फायदे आहेत. तर चीक दूध म्हणजे घट्ट दूध असतं. आपण डिलिव्हरीनंतर गाईचा, म्हशीचा खरवस जो खातो तो का खातो तर तो अतिशय पौष्टिक असतो. इव्हन गाईच्या वासराला किंवा रेडकाला सुद्धा ते म्हशीच्या दिलं जातं, पण आपल्याकडे मात्र आईच्या बाळाला मात्र ते चीक दूध दिलं जात नाही. तर हे चीक दूध अगदी थोडं असतं. पहिल्या दिवशी जर तुम्ही बघाल डिलिव्हरीनंतर तर अगदी 4-5 थेंब म्हणजे अर्धा चमचा सुद्धा ते येत नाही, पण तेवढं जरी बाळाने पिलं, कारण बाळाच्या पोटाची कपॅसिटी छोटी असते आणि त्याच्यामुळे तेवढंसं दूध सुद्धा त्याला पुरेसं होतं आणि त्या तेवढ्याशा दुधात, अर्धा चमचा दुधात प्रचंड शक्ती असते की तिप्पट आपण नॉर्मल 5व्या-6व्या दिवसाचं जे दूध येतं, अगदी अर्धा वाटी वगैरे जर दूध आलं तर तेवढी शक्ती त्या अर्धा चमचा दुधात असते आणि त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते. आणि ह्यात सगळे घटक असतात. म्हणजे सगळे आपल्या रोजच्या जेवणातले फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स हे सगळे प्रकार, त्यानंतर सगळे व्हिटॅमिन्स ABCDEK, त्यानंतर सगळे मिनरल्स, क्षार, आपण जे भाज्या, फळं ह्याच्यातनं जे क्षार खातो तर ते पण सगळे कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन, बाकीचे सगळे मँगनीज, अल्युमिनियम, फॉस्फरस, हजारो प्रकारचे आपल्याला आपल्या त्वचेच्या वाढीसाठी
केसांच्या वाढीसाठी, आतला आपला अस्तर असतं शरीरातलं त्याच्या वाढीसाठी प्रचंड आपल्याला हे मिनरल्स लागतात. हे सगळे मिनरल्स आईच्या दुधात असतात. ह्याच्या व्यतिरिक्त अगदी अजून एक महत्वाची गोष्ट की जे आपल्याला रोजच्या जेवणातनं मिळत नाही अशी गोष्ट आईच्या दुधात असते ती म्हणजे प्रतिकारशक्ती. आता ही प्रतिकारशक्ती अँटीबॉडीजच्या रूपात असते. अँटीबॉडीज म्हणजे काय, तर आपण एखादी लस घेतो, म्हणजे टीटीची लस घेऊ, कावळीची लस घेऊ, बीसीजी लस घेऊ, तर ही लस दिल्यानंतर बाळाला किंवा आपल्याला लस दिल्यानंतर साधारण 3 ते 4 आठवड्यांनी त्या लसीच्या अँटीबॉडीज आपल्या बॉडीत तयार होतात. पण आईच्या दुधात ह्याच अँटीबॉडीज ऑलरेडी तयार असतात आणि त्या रेडीमेड अँटीबॉडीज बाळाला जातात आणि त्याच्यामुळे लसीच्या अँटीबॉडी तयार होईपर्यंत आईचं दूध त्या अँटीबॉडीजचं काम करतं आणि म्हणून बाळाला पहिल्या महिन्या 2 महिन्यात सहसा आईच्या दुधावर जी बाळं आहेत ह्यांना कुठलेही आजार होत नाहीत. पण जर तुम्ही हे नाही दूध दिलं तर मात्र बाळाची प्रतिकारशक्ती कमी राहते. ह्याच प्रकारची प्रतिकारशक्ती आणखीन 2 रूपात असते, इम्युनोग्लोब्युलिन्स आणि पांढऱ्या पेशी, आपण ज्याला मॅक्रोफेजेस म्हणतो. ह्या पांढऱ्या पेशी सुद्धा बाळाचं वेगवेगळ्या प्रकारे संरक्षण करतात की पोटाचे आजार होऊ न देणं. समजा चुकून माकून बाळाच्या तोंडात काही गेलंच, बऱ्याच वेळा बाळाचं कापड चुकतं किंवा पाणी जातं तोंडात, तर ह्याचं इन्फेक्शन जे आहे ते ह्या पांढऱ्या पेशी आणि इम्युनोग्लोब्युलिन्स हे बऱ्यापैकी आजार रोखतात. त्यामुळे हे महत्वाचं अमृतासारखं दूध आणि आपण म्हटलं की आईचं दूध हे अमृतासमान आहे, समान आहे आणि पहिली लस आहे. कारण आपण लस डिलिव्हरीनंतर लगेच देतो. 3 प्रकारच्या लसी दिल्या जातात, पोलिओ, कावीळ आणि बीसीजी. पण ह्या लसी डिलिव्हरीनंतर लगेच देऊन सुद्धा बाळाचं संरक्षण त्यांनी होत नाही, कारण ह्याच्या अँटीबॉडीज 3-4 आठवड्यांनीच चालू होणार. म्हणजे चीक दूध देणं इतकं महत्वाचं आहे की ही एक लस आहे, तुम्ही म्हणाला ती सगळ्यात महत्वाची आहे आणि हे आईनी आणि त्या कुटुंबातल्या सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की डॉक्टर तर मदत करतच असतात नेहमी. आता हे डिलिव्हरी झाल्यानंतर जे असतं ते आईचं महत्वाचं काम असतं, सुरू होतं की स्तनपान व्यवस्थित बाळाला देणं, त्याचं पोट भरले की नाही कळतं न कळतं, एका बाजूनीच त्याला दूध द्यायचं की दोन्ही बाजूनी त्याला दूध पाजायचं. तर हे बरेच गैरसमज असतात. घरातली जी वडीलधारी कोणी मंडळी असतात त्या वेगवेगळ्या प्रकारे आईला सांगत असतात आणि मग तिच्या मनाचा गोंधळ उडून जातो आणि त्याचा एक ताण तिच्या मनावर येतो आणि मग आपण म्हणतो की तर ताण आल्यामुळे तिचं दूध कमी झालंय किंवा तिला टेन्शन येतं. तर तिला काय सल्ला देऊया आपण? बरोबर आहे, खूप छान प्रश्न आहे आणि हे रोजच्या आमच्या बघण्यात हेच प्रश्न असतात सगळ्या बायकांचे. तर आपण नवीन झालेल्या आईला बऱ्याच ह्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात आणि रिपीटेडली सांगाव्या लागतात. त्याच्यासाठी आपलं काउन्सिलिंग सुद्धा आमच्या वॉर्डमध्ये आम्ही डेली करतो की हे प्रत्येक आईचे प्रश्न असतात. अगदी पहिलट करेन असेल, 2री 3री जरी डिलिव्हरी असेल तरी हे प्रश्न त्यांना पडतात. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाला भूक लागल्यानंतर पाजायला पाहिजे. पण ह्याच्यासाठी भुकेच्या खुणा काय हे पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. लोकांना वाटतं की बाळ रडलं म्हणजे त्याला भूक लागली, पण रडणं ही सगळ्यात शेवटची स्टेज आहे. बाळाची भुकेची खूण ओळखायला आईला यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर पहिल्यांदा बाळ उठतं, डोळे उघडतं, इकडं तिकडं बघणं, तोंड इकडे तिकडे वासणं, थोडासा तोंडाचा आ करणं, चटचट आवाज करणं किंवा मिटक्या मारणं आपण जे म्हणतो, तर हे त्याचे थोडेसे क्लूज असतात. किंवा आई शोधणं, हे त्याच्या डोळ्यातनं आपल्याला कळतं की आईला शोधणं, किंवा जवळ जर आपण त्याला घेतलं तर ताबडतोब छातीच्या दिशेनं बाळानं झेप घेणं, हे त्याचे सुरुवातीचे भुकेच्या खुणा आहेत. किंवा मग हळूहळू ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं की मग बाळ रडायला सुरुवात करतं. त्यामुळे आणि एकदा बाळ रडलं, चिडलं की मग ते लवकर दूध प्यायला घेत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या छोट्या छोट्या खुणा जर ओळखून त्याला पटकन आपण पाजायला घेतलं तर ही बाळाचं स्तनपानाची यशस्वी सुरुवात व्हायला मदत होते. म्हणजे हे मोठी खूण आहे ही आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाही तर आपण नेहमी असं म्हणतो की बाळ रडतं, त्याला भूक लागल्यानंतर ते रडेल आणि मग आपण दूध देऊया. तर तसं न करता याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मगाशी जसं मी विचारलं की कसं दूध द्यायचं, एका बाजूने द्यायचंय, दोन्ही बाजूनी, एकीकडे पाणी आहे एकीकडे अन्न आहे, असं सुद्धा काही गैरसमज असतात. त्याच्यावर काय सांगता येईल? बाळाला सुरुवातीचे 2 ते 3 दिवस चीक दूध असतं. ह्यावेळी बाळाला जेवढं चीक दूध तिच्याकडे आहे, बऱ्याच बायकांना अगदी कमी असतं, काहींना भरपूर पण येतं, तर तिला एका बाजूला जर चीक दूध कमी असेल तर तिने ऍट अ टाइम दोन्ही बाजू पाजल्या तरी चालतात. हे पहिले 2 ते 3 दिवस. पण 4थ्या दिवसापासून मात्र भरपूर दूध यायला सुरुवात होतं, जे बाळाला पुरेसं होतं. त्यामुळे मग 4थ्या दिवसापासून एका बाजूचं पूर्ण दूध एका वेळी गेलं पाहिजे आणि गरज पडली तर मग दुसऱ्या बाजूचं दूध पाजा. नाही तर मग दुसऱ्या 2 तासांनी, पुढच्या 2 तासांनी जेव्हा बाळाला भूक लागेल त्यावेळी दुसऱ्या बाजूचं दूध पाजा. असं अल्टरनेट दूध नंतर 4थ्या दिवसापासून तिने पाजायला पाहिजे. कारण एका वेळी एक छातीचा भाग, स्तनाचा भाग, एक बाळाला पुरेसं होईल एवढं
दूध तयार करत असतो आणि त्याच्यामुळे तेवढं दूध पुरेसं होतं. पण कधी कधी काही बाळांची भूक जास्त असते, त्यामुळे मग त्याला दुसऱ्या बाजूचं दूध देणं पण गरजेचं असतं. पण हे दूध सुद्धा किमान 20 मिनिटं एका वेळी एका बाजूला पाजलं पाहिजे. कारण का, आता तुम्ही जसं म्हटलं की एका बाजूला दूध एका बाजूला पाणी, असं नसतं. तर सुरुवातीचं दूध जे आहे तर हे पातळ दूध असतं. पहिले 10 मिनिटं जे दूध येतं हे पातळ दूध असतं, ह्याच्यामध्ये पाणी जास्त असतं आणि साखर असते. आणि नंतर 10 मिनिटांनंतर जे दूध येतं त्याच छातीला, तर त्यावेळेचं दूध मात्र घट्ट दूध असतं आणि हे दूध बाळाचं पोषण करतं. तर सुरुवातीला अगदी कधी कधी काही बाळं 5-10 मिनिटं पितात आणि सोडून देतात. मग आई पण प्रयत्न करत नाही आणि मग त्या बाळाला जुलाब व्हायला सुरुवात होती. कारण का, तर ह्याच्या शरीरात फक्त पाणी आणि साखर गेलेली असते, बाकी पोषण ह्या बाळाचं होतच नाही. आणि मग आई तर म्हणते मी सारखं पाजते आणि बाळाचं वजन वाढत नाहीये. तर पोषण व्हायसाठी जे प्रोटीन्स आणि फॅट ह्या ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या, त्या नंतरच्या दुधात आहेत, म्हणजे 10 मिनिटांनंतर येणार. त्यामुळे किमान एका बाजूला 15 ते 20 मिनिटं जर तिनं पिलं तर हे संपूर्ण पोषण बाळाचं हे दूध करतं. म्हणजे हे महत्वाचं आहे की 20 मिनिटं तरी आपण कमीत कमी पाजलं पाहिजे. आता यावेळेला असतं की सिझेरियन झालंय किंवा नॉर्मल डिलिव्हरी झालीय, आईला अशक्तपणा आलेला असतो, बाकीचे लोक असतात मदतीला, परंतु तिला शारीरिक कष्ट खूप झालेले असतात. अशा वेळेला झोपून पाजणं किंवा व्यवस्थित बाळाला ती पोझिशन न घेणं, अशा पद्धतीनं जर केलं तरी सुद्धा बाळ डिस्टर्ब होऊ शकतो, ते रडतं, दूध पित नाही आणि काही वेळेला ठसका लागतो, आणखीन काही इन्फेक्शन वाढण्याची शक्यता त्यातून निर्माण होते. तर त्या दृष्टीनं काय सल्ला देऊया आपण? बरोबर आहे, ह्या नेहमीच्याच प्रॉब्लेम्स आहेत सगळ्या मातांमध्ये. तर ह्याच्यासाठी त्यांना रिपीटेड काउन्सिलिंग करून सांगावं लागतं की बाळाची पोझिशन कुठली पाहिजे. हे शिकवावं लागतं. पहिलट करणीला तर अगदी स्पेसिफिकली शिकवायला लागतं. कारण डिलिव्हरी नंतर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर ती बसून पाजू शकते, पण जर सीझर असेल तर मात्र आपल्याला तिला पहिले 2 दिवस तरी किमान उठता येत नाही. मग अशा वेळी बाळाला कशा पद्धतीनं पाजायचे हे सिस्टर आणि डॉक्टर्स शिकवतात, इव्हन काउन्सिलर असतात ते शिकवतात की बाळाला कशा पद्धतीनं पाजायचे. पण जितकं होता होईल तेवढं 3-4 दिवसापासून मात्र आईने उठून पाजणं गरजेचं आहे. कारण झोपून पाजायला हरकत नाही, पण होतं काय की झोपून पाजल्यामुळे बाळाचा एअरवे जो असतो, श्वास घेण्याचा मार्ग, तो आणि अन्नमार्ग हे दोन्ही एकत्र येतात आणि मग त्याच्यामुळं अन्नमार्गात दूध जाण्याच्या ऐवजी श्वासनलिकेत दूध जातं आणि एकाच सेकंदात बाळाचा जीव जाण्याची शक्यता असते. आणि हे खूप कॉमनली होऊ शकतं. म्हणून झोपून आपण पाजून शक्यतो देत नाही. अगदी जी माता सरावलेली असते, बाळ सरावलेलं आहे, थोडं मोठं झालंय, अशा वेळी मग त्या झोपून पाजू शकतात. पण झोपून पाजायचं असेल तर तुम्हाला त्याचा प्रॉपर सराव झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आई पूर्ण जागी पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आईची झोप लागते झोपून पाजल्याताना आणि तिच्या छातीचा दाब जर बाळाच्या नाकातोंडावर पडला तर त्याच्यामुळे सुद्धा गुदमरून बऱ्याच वेळा मृत्यू झालेल्याची घटना खूप वेळा आपल्याला आढळतात. आणि म्हणून आम्ही रिपीटेडली त्यांना सांगतो की होता होईल तेवढं बसून पाजा. आणि बसून पाजताना सुद्धा आईची पाठ कुठल्या तरी सरफेसला टेकली गेली पाहिजे. खुर्ची असेल तर खुर्चीला किंवा कॉट असेल तर कॉटच्या मागच्या बाजूला भिंतीला टेकलं पाहिजे. कारण तिला एका वेळी 15 ते 20 मिनिटं पाजायचे. जर ती वाकडं तिकडं बसली 15-20 मिनिटं बाळाला घेऊन तर तिच्या पाठीची दुखणी ही सतत तिला नंतर त्रास देतात. आणि आपण म्हणतोच की डिलिव्हरी झाली की बाईची कंबर आणि पाठ जाते, तर ह्याचं कारण हेच आहे की तुमची फॉल्टी पोस्चर, म्हणजे पोझिशन व्यवस्थित पाठीची न ठेवल्यामुळे, वाकडं तिकडे बसून पाजल्यामुळे 20-20 मिनिटं असं तुम्हाला दिवसातून 10 ते 12 वेळा पाजायचे 24 तासात. मग 10 ते 12 वेळा जर तुम्ही पाजणार असाल आणि 20-20 मिनिटं म्हणजे 100 ते 200 मिनिटं तुम्ही वाकडं तिकडे बसून, तर तुमची पाठ आणि कंबर काय, म्हणजे ही काळजी पण घेतली पाहिजे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की हे आपल्याला वाटतं नंतर की हे डिलिव्हरी नंतर झालं किंवा सीझर झालं म्हणून पाठ दुखते, तर त्याची कारण ही सुद्धा असू शकतात. बऱ्याच बायकांना वाटतं की सीझरच्या ज्या आपण भूल देतो त्याच्याने पाठ दुखते, पण ही पाठ दुखणं हे फॉल्टी पोस्चरमुळे आणि व्यवस्थित न बसण्यामुळे होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर ह्यावेळी व्यवस्थित बाळाला पाजल्यानंतर पाजून झालं की उभं धरणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. ढेकर काढणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही पाजलं आणि लगेच बाळाला खाली ठेवलं तर बऱ्याच वेळा ढेकरेबरोबर थोडंसं दूध येतं आणि ते जर घशात अडकलं तर पुन्हा बाळाचा जीव जाण्याची शक्यता असते किंवा ते दूध छातीत जाऊन न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.
आहे. अगदी अगदी. आणि बाळाला ह्याच्या व्यतिरिक्त दिवसा तर पाजणं गरजेचंच आहे. दिवसा साधारण भूक लागेल त्याप्रमाणे बाळाला पाजावं. साधारण मी तर सांगेन 2-2.5 तासांनी पाजणं गरजेचं आहे. पण रात्री सुद्धा बाळाला 3 ते 4 तासांनी उठवून पाजायला पाहिजे. बाळ बऱ्याच वेळा 5-5, 6-7 तास झोपतात, पण असं झोपलं बाळ तर बऱ्याच वेळा बाळाची शुगर लेवल कमी होते आणि ते बाळ आणखीन झोपतं. मग त्यामुळे पुन्हा बाळाची शुगर जर लो झाली आणखीनच तर मात्र मेंदूत रक्तस्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर 2-2.5 तासांनी बाळाला उठवून पाजणं दिवसा आणि रात्री 3 ते 4 तासांनी, असं टोटल 24 तासात तुमचे किमान 10 ते 12 वेळा बाळाला फिडिंग हे झालंच पाहिजे. म्हणजे स्तनपानाचं महत्व किती आहे हे आईसाठी तर आहेच, परंतु बाळाच्या दृष्टीनं सुद्धा ते खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर आपण येतोय, तो म्हणजे आपल्या ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत, वर्किंग वुमन आहेत, त्या व्यतिरिक्त काही इतर खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत आणि त्याच्याबरोबर काही इतर मजूर स्त्रिया सुद्धा बरंच काम करत असतात. तर यांना सुद्धा आपलं प्रबोधन करणं खूप महत्वाचं असतं. काही वेळेला आपण म्हणतो की बाळाला काही बाळ गेलं किंवा आईला काही मृत्यू आला किंवा काय झालं, पण याची कारणं वेगळीच असतात, कुठेतरी आता तुम्ही सांगितलं अशी दडलेली असतात. तर सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांच्यासाठी जर त्या कामावर रुजू झाल्या तर त्या दृष्टीनं त्यांच्यासाठी काय काय सोयी असतात आणि कशा सोयी हव्या आहेत या दृष्टीनं काय सांगता येईल? स्तनपान किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण काय त्यांना मदत करू शकतो? कामकाज करणाऱ्या महिला म्हणजे एकतर सरकारी नोकरी असेल तर त्यांना 6 महिने आपण मॅटर्निटी लीव्ह देतो. तर ती लीव्ह शक्यतो डिलिव्हरी नंतर वापरली तर सगळ्यात जास्त चांगलं आहे. पण काही कारणांनी आईलाच जर काही त्रास झाला गरोदरपणात तर बऱ्याच वेळा ती रजा लवकर संपते आणि मग त्यांना लवकर कामावर हजर व्हावं लागतं. आणि काही ठिकाणी खाजगी नोकऱ्या असतात तिथं तर ही मॅटर्निटी लीव्ह शक्यतो मिळत नाही. मग अशा ठिकाणी मात्र ह्या महिलांना एक कामाच्या ठिकाणी एक छोटीशी खोली सगळ्या सुविधांनी युक्त आणि एक छोटा फ्रीज जर तिथं असेल तर ह्या महिला स्वतःचं दूध तिथं काढून ठेवू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कामकाजी महिलांनी घरातून कामाला येतानाच जर स्वतःचं दूध काढून ठेवलं, दोन्ही स्तनांचं, बाळाला व्यवस्थित पाजणं आणि उरलेलं दूध बाळाला काढून ठेवलं स्वच्छ वाटी किंवा फुलपात्रामध्ये, तर ते नंतर घरात बाळ सांभाळणारी जी व्यक्ती असते ती चमचा वाटीनं त्याला पाजू शकते. पण आता हे झालं एकदा किंवा दोनदा ते दूध पुरेल आणि काढून ठेवलेलं दूध हे साधारण नॉर्मल टेम्परेचरला तुमच्या नेहमीच्या वातावरणात 6 तास टिकतं. आणि जर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं, फ्रीजर नाही फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 24 तास टिकतं. आणि हे काढून ठेवलेलं जे दूध असतं आईचं, हे आपण जेव्हा बाळाला जे कोण घरी व्यक्ती असेल जे देणार आहेत, बाळाला पाजणार आहेत ते दूध, त्यांनी पुन्हा त्याचं तापमान मेंटेन करणं किंवा ते पुन्हा गरम करणं गरजेचं आहे? नाही, अजिबात नाही. आईचं दूध जे आहे ते योग्य टेम्परेचरला असतं. जे सामान्य वातावरणात ठेवलं असेल फ्रीजमध्ये न ठेवता तर ते न तापवता दिलं तरी चालतं. फक्त हात स्वच्छ धुणं, चमचा वाटी स्वच्छ घेणं हे गरजेचं आहे. आणि बाळाच्या भुकेप्रमाणे बाळाला थोडंसं तिरकं धरून बाळाला पाजणं गरजेचं आहे. आडवं पाडून पुन्हा मी म्हटलं तसं नाही पाजायचं. बाळाचं डोकं थोडं वर लोडाला टेकल्यासारखं आपण जसं करतो त्याप्रमाणे त्या बाळाला पाजणं गरजेचं आहे. आणि जर फ्रीजमध्ये दूध काढून ठेवायची सोय असेल तर ते दूध 24 तास टिकतं. आणि फ्रीझरमध्ये ठेवलं तर मात्र ते 3 महिन्यापर्यंत टिकू शकतं. त्यामुळं जर मदरला दूध जास्त असेल किंवा घरात 2-3 डिलिव्हरी झालेल्या बायका बऱ्याच वेळा जावा असतात, बहिणी असतात, तर अशांचं दूध आपल्याला फक्त त्याच्या आधी त्यांचे HIV, हिपॅटायटिस B आणि TB सारखे आजार त्यांना नाही आहेत ना हे खात्री करून मग दूध आपण मिल्क बँक सारखं त्यांना देऊ शकतो. आणि हे दूध त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा त्यांना तशी रूम असेल तर त्या रूममध्ये त्यांनी जाऊन ते दूध एक्सप्रेस स्वतःचं दूध काढणं आणि त्यांना ते टेक्निक शिकवायला लागतं. मात्र दूध कसं काढायचं वाटीमध्ये यासाठी प्रबोधन केलं जातं, म्हणजे आपल्या सिव्हिलला केलं जातं. पण आता खाजगी ह्याच्यात अजून तरी नाहीये. आणि मेट्रो सिटीज मध्ये मात्र ह्युमन मिल्क बँक आहेत. आपल्या इथे सिव्हिल हॉस्पिटलला पण प्रस्तावित आहे मिल्क बँक. 1 वर्ष 1.5 वर्षात आपली मिल्क बँक सुद्धा चालू होईल. तर हे जेव्हा होईल तेव्हा मग आपण ते फ्रीझरमधलं दूध निर्जंतुक हे बाळाला देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, समजा तुम्ही फ्रीजमध्ये दूध ठेवले, समजा एखाद्या आईला भरपूर दूध आहे आणि 6 तासापेक्षा तिला जास्त वेळ झालाय घरी परत यायला, तर मग ती 24 तास ते दूध फ्रीजमध्ये ठेवू शकते. पण ते दूध नंतर नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला 1-1.5 तास काढून ठेवावं लागतं आणि गरम न करता त्याला ते द्यायचंय. इन केस अगदीच थंड असेल तर थोडं कोमट पाणी किंवा गरम पाण्यामध्ये ती वाटी ठेवायची, पण डायरेक्ट गरम करायचं नाही गॅसवर ठेवून, आणि ते दूध आपण बाळाला देऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाचं म्हणजे काही कंपन्या त्या
स्तनदा मातेला सुद्धा अलाऊ करतात की तू 2-3 तासांनी ब्रेक घेऊन बाळाला पाजून येऊ शकतेस, पण अर्थात हे घर जवळ असेल तर तिला शक्य आहे. मोठ्या शहरांमध्ये शक्य नाही किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्या बायकांना हे शक्य आहे, पण काही वेळा जवळ कंपनी असेल तर बाळाला जाऊन दूध पाजून परत येणं हे जर तिला शक्य असेल तर हे करणं खूप गरजेचं आहे. आणि तशी तिला सूट देणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी बाकीच्या सगळ्या स्टाफचा सपोर्ट तिला असणं, घरच्यांचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे. कारण बाळ ही एकट्याची जबाबदारी नाहीये, पूर्ण फॅमिली प्लस बाकीच्यांचा पण सपोर्ट त्या आईला लागतो, तेव्हाच ती दूध देऊ शकते. म्हणजे या कुटुंबाची जी जबाबदारी आहे, कुटुंबाचा आधार आहे, हा सगळ्यात महत्वाचा आहे तिच्यासाठी. बरोबर. आता हे आपण सांगितलं की नोकरी करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत किंवा ते घरी येऊन पाजू शकतात किंवा त्यांना ही मुभा द्यावी, परंतु ज्या काही बाकीच्या स्त्रिया आहेत, मजूर स्त्री असतात, शेतात काम करणाऱ्या आपल्या मैत्रिणी असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला काय सांगता येईल किंवा त्यांना स्तनपान करण्यासाठी कोणत्या कोणत्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, काय वाटतं? आता बऱ्याच वेळा आम्ही बघतो तर ऊसतोड कामगार जे असतात तर त्यांची बाळं त्यांच्याबरोबरच असतात. अगदी कितीही छोटं बाळ असू दे ते त्यांच्याबरोबर असतं, पण त्या बाईला पाजायला मात्र कुठं प्रायव्हसी नसते. तर एक छोटीशी झोपडी टाईप जरी त्यांनी तिथं उभं केलं शेतामध्ये तरी त्या व्यवस्थित बाळाला निसंकोचपणे पाजू शकतील व्यवस्थित, आणि त्यांना तेवढी सूट दिली पाहिजे. कारण ऊसतोड कामगारांचे मुकादम असतात ते प्रचंड विचित्र प्रकार आम्ही बघितलेले आहेत. त्याच्यामुळे ते त्यांना आईला जाऊ देत नाहीत कामावरून जरा पण वेळ बाळांकडे बघायला. तर हे थोडंसं कुठंतरी बदललं पाहिजे. पुन्हा बऱ्याच वेळा रस्त्याची कामं असतात, अशा ठिकाणी छोटंसं पत्र्याचं शेड उभा राहून जर त्यांना तिथं त्या मजूर बाईला बाळाला ठेवणं आणि तिथं त्याला पाजणं हे जर केलं, किंवा तिच्या घरातली एखादी व्यक्ती पण तिथं, बऱ्याच वेळा म्हाताऱ्या बायका म्हणा त्या येऊ शकतात तिथं बाळ सांभाळायला, अशा ठिकाणी ते तिथं बाळ पाजणं, पण त्याला पण प्रायव्हसी थोडी तरी पाहिजे. तर हे तिथं करणं गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय बऱ्याच वेळा मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा पाळणाघर ही फार पूर्वीची संकल्पना आहे, पण ती अजून तरी कुठंच इम्प्लिमेंट झालेली दिसत नाहीये. अगदी चांगल्या कंपन्यांमध्ये सुद्धा ही कन्सेप्ट अजून पण राबवली गेली नाहीये. तर थोडंसं हे आलं पाहिजे. इव्हन आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा कितीतरी आमच्या सिस्टर लोकांची बाळं छोटी छोटी असतात, पण त्या घरी सोडून येतात, आणि आम्ही आता जसं सांगितलं तसं दूध काढून येणं किंवा थोडंसं मध्ये ऍडजस्ट करून जाऊन घरी बाळाला पाजून येणं किंवा सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळ रूम घेणं हे त्यांना करावं लागतं. तर हे अशा थोड्याशा चेंजेस करून आपण थोडंसं लोकांचं प्रबोधन करून ह्या बायकांना थोडी मुभा देणं खूप गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपण बघतो की रेल्वे स्टेशन आहे, तिथं बऱ्याच बायका असतात, छोटी बाळं असतात, स्तनदा माता असतात, किंवा एसटी स्टँड आपण बघतो ह्याच्यावर सुद्धा असतं. तिथं कशा सोयी असतात? म्हणजे मला वाटतं की रेल्वे स्टेशनवर ही सोय आहे सध्या. आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा हिरकणी कक्ष जो सुरू केलाय तो सगळ्या संस्थांमध्ये चालू करायला सांगितलेला आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, इव्हन सिव्हिल हॉस्पिटल इथं हिरकणी कक्ष तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये एक छोटी रूम आहे जिथं आरसा, कंगवा, पावडर, बाळाची थोडी खेळणी, आणि आपण बाळाला दूध का पाजावं, वरचं दूध कसं पाजायचं, किंवा वरच्या दुधाची गरज आहे का, वरचं खाणं कसं चालू करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं लिहिलेल्या असतात. म्हणजे आयसी मटेरियल आपण जे म्हणतो, तर हे चार्ट्स तिथं लावलेले असतात, आणि अशा पद्धतीने ही प्रायव्हसी असलेली एक हिरकणी कक्ष सगळ्या ठिकाणी तयार, इव्हन विमानतळावर सुद्धा आहे. तर ह्याचा फायदा सगळ्या स्तनदा मातांनी किंवा छोट्या बाळांना खाऊ घालायचं असेल तर त्या रूममध्ये जाऊन खाऊ घालणं खूप गरजेचं आहे. तिथं हात धुवायला बेसिन, स्वच्छ पिण्याचं पाणी, ह्या सुद्धा सुविधा करणं गरजेचं आहे, आणि त्या आहेत बऱ्यापैकी ठिकाणी. तर ह्याचा पण फायदा बायकांना घेणं शक्य आहे, आणि तो त्यांनी घ्यायला पाहिजे. अगदी. आणि त्यासाठी समाजाने ही सगळी मदत त्यांना पुरवली पाहिजे. बरोबर आहे. तर डॉक्टर, अतिशय महत्वाची माहिती या स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या श्रोत्यांपर्यंत तुम्ही पोहोचवलेली आहे. आता शेवटचा प्रश्न असा आहे की हे सगळं प्रबोधन होणं यासाठी खूप महत्वाचं आहे. समाजामध्ये, त्यांच्या मानसिकतेमध्ये समाजाच्या बदल होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी काम कसं करता आपण? ह्याच्यासाठी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, म्हणजे सरकारी हॉस्पिटल जेवढे आहेत, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल यासारख्या संस्था तर इथं काम करतच असतात. आम्ही काउन्सिलर नेमलेले आहेत ब्रेस्ट फिडिंगसाठी फक्त, स्तनदा मातांना मदत करण्यासाठी. प्लस सिस्टर सुद्धा ह्याच्यात मदत करत असतात, डॉक्टर्स मदत करत असतात. आणि याशिवाय 5 संस्था जी आहे ही जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ह्याच्यासाठी सुद्धा काम करत आहे. आणि माझी इच्छा अशी आहे
की ह्यांनी आपल्या खासगी संस्थांमध्ये थोडंसं जाऊन तिथं पण हे प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही सुविधा हळूहळू खासगी संस्था, खासगी कंपन्या ह्याच्यामध्ये सुद्धा सुरू होतील. तर एवढी माझी छोटीशी अपेक्षा आहे. छान. तर आपण महत्वाच्या माहितीबरोबर हेही सांगितलं की आईला कसे फायदे होतात, बाळाला कसे फायदे होतात आणि संसर्ग आणि बालमृत्यूची कारणं सुद्धा आपण सांगितली. तसंच आईच्या दुधामुळे मेंदूची वाढ बाळाची होते कशी, हेही महत्वाचं आहे, योग्य पद्धतीनं होते. भावनिक बंध आईच्या आणि बाळामधला सुधारतो. तर आता ह्या बाळाच्या जन्मानंतरचा आनंद असतोच, पण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या कुटुंबांनी सगळ्या लक्षात ठेवल्या पाहिजेत की आता तुम्ही जे सांगितले ते टिप्स आहेत महत्वाच्या, तर ह्या लक्षात ठेवलं तर सुखरूप बाळंतपण नक्कीच होईल. आणि त्याबरोबर एक सोनेरी सुरुवात म्हणू आपण बाळाच्या आयुष्याची, ही करणं सुद्धा आईच्या आणि त्या कुटुंबाच्या हातातच असतात. पहिल्या काही तासांमध्ये ही झाली पाहिजे आणि त्यांना जेवढी मदत सर्व पद्धतीनं करता येईल अशी समाजानं केली पाहिजे. आणि स्तनपानासाठी प्रत्येक आईला, मातेला प्रोत्साहित केलं पाहिजे आणि तरच सुदृढ भावी पिढी आपण घडवू शकू आणि नक्कीच आपण ती घडवू. डॉक्टर, आज आपण इथं आलात आणि महत्वाची माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत. आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.